एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रॅव्हल्स अपणामध्ये। तर याआधी तुम्ही बघितलं की आम्ही भारतात होतो, भारतात बऱ्याच ठिकाणी फिरलो, त्यानंतर सौदी अरेबियाला आलो आणि आज आहे माझं हळदी कुंकू। खरं तर माझं जे हळदी कुंकू आहे मी अगदी वेळेत करते, पण तुम्हाला माझे व्लॉग्स काहीशी उशिरा मिळतात जस्ट बिकॉज इथे आल्यानंतर ना खूप वातावरण चेंज होतं भारतातनं आल्यानंतर। सो इथे थोडं थंड थंड असल्यामुळे मुलांची तब्येती म्हणा, माझ्या हे सगळं असं थोडं इम्बॅलन्स झालेलं, त्याच्यामुळे व्लॉग्स मी एडिट नव्हते केले, त्यामुळे काही व्लॉग्स तुम्हाला उशिरा मिळतात। तर हा सुद्धा ब्लॉग तुम्हाला कदाचित थोडा उशिरा मिळेल, पण हा मी वेळेतच करते आहे हळदी कुंकू। आणि थंबनेल बघून जसं तुम्हाला कळलं आहे की आज किती जणांचा हळदी कुंकू आहे। सो दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा माझ्याकडे जे आहे 100+ आकडा जो आहे हा क्रॉस झालेला आहे। लास्ट इयर सुद्धा होता, पण लास्ट इयर अनफॉर्च्युनेटली माझा सगळा ब्लॉग जो आहे त्यातले बरेचसे जे व्हिडिओ आहे हे डिलीट झालेले, त्यामुळे तो ब्लॉग अपलोड नाही करता आला। पण लास्ट इयर सुद्धा माझ्याकडे जवळजवळ 103-104 लेडीज होत्या आणि यावेळेस आकडा 110चा फक्त लेडीजचा आहे। त्यानंतर काही जेंट्स सुद्धा आहेत कंपाऊंडचे, सो ते सुद्धा मी बोलवत असते। सो असा टोटल जवळजवळ 135चा आकडा जातोय। सो आता 135 लोकांसाठी आम्ही काय बनवणार आहोत किंवा कशी तयारी करणार आहोत हे मला तुमच्याशी शेअर करायला नक्कीच आवडेल। लास्ट इयर सुद्धा आम्ही बरंच काही प्रिपरेशन केलं, पण मला वेळ नव्हता, त्याच्यामुळे काही शूटिंग केली, काही नाही केली, असं झालेलं। पण यावेळेस मी म्हटलं जमेल तेवढं तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करायचा। सो आत्ता वाजले सकाळचे 10:30, इकडे आहे बघा माझा श्रियान आणि निया। बऱ्यापैकी घर आवरून झाले आणि आता मी कामाला लागणार माझ्या सगळ्या। सारंग गेलेत ऑफिसला, सारंग येतील 2:30-3 पर्यंत घरी आणि ते सुद्धा मला हेल्प करणार। अर्थातच आम्ही कुठलंही काम करायचं असलं ना, म्हणजे जेव्हा घरी जेवण असलं मोठ्या लोकांचं, जेव्हा 50 क्रॉस 60 क्रॉस असतात लोक, तेव्हा आम्ही नेहमी सोबत काम करत असतो। आणि मला हे सांगायला खूप आवडेल की जेव्हा आपला संसार दोघांचा असतो ना, तर जेव्हा ही अशी कामं येतात ना, हे सुद्धा थोडी वाटून घ्यायला हवी। मी असं म्हणत नाही की कुकिंगच करा किंवा काय, पण थोडी का असे ना मदत करायला हवी। सो मला सारंग अशा बाबतीत नेहमी मदत करतात, सो खूप छान वाटतं मला। सो आज सुद्धा तसंच आहे, जसं मी सांगितलं की बऱ्याच लेडीज आहेत आणि जेंट्स, असे 135-140 पर्यंत आकडा जातोय। लहान मुलं अजूनही मी कन्सिडर केले नाहीत, नाहीतर अजून आकडा वाढतोय आपला, पण सगळे मुलं वगैरे पण असणार आहे। तर आता सारंग तर लेट येणार आणि मी जो वेळ दिलेला आहे लेडीजला तो आहे रात्रीचा, म्हणजे इव्हिनिंग 6:30, जेणेकरून 6:30 to 8-9 o'clock पर्यंत आमचा हळदी कुंकूचा प्रोग्राम चालणार। त्यात काही गेम्स असणार आहेत, हे बरंच तुम्हाला बघायला मिळणारच नंतर। तर म्हटलं आम्ही स्पेशली काय बनवणार आहोत, तर आम्ही बनवणार आहोत छान अशी मिसळ, झणझणीत मिसळ, जे आमचं ठरलेलं असतं की हळदी कुंकू म्हटलं की मिसळ, अदरवाईज माझी किट्टी असली की मिसळ, कारण मला ते आवडतं आणि समोरच्यांना सुद्धा आमच्या हातचं ते खायला फार आवडतं असं बऱ्याच जणांनी म्हटलंय। सो म्हणून मी सांगते। तर आता एवढ्या सगळ्या लोकांसाठी जेव्हा आपण मिसळ वगैरे बनवणार, तर हे भांडं इतकं मोठं अरेंज कसं करायचं। सो सुरुवातीला आमच्याकडे एक भांडं होतं ज्यामध्ये 70 लोकांचं वगैरे जेवण बनायचं। मी तुम्हाला दाखवते, मी सगळं छान वॉश वगैरे करून ठेवलंय, हे बघा। या भांड्यात ना पहिले 70 लोकांचं जेवण बनायचं, पण आता लोक वाढली आहेत आणि समोर अजून वाढणार आहेत, कमी नक्कीच होणार नाही। सो त्यामुळे आता आम्ही परत एक नवीन भांडं घेतलंय आणि ते अख्खं, म्हणजे तुम्हाला सांगते ना, ते भांडं बघितल्यावर असं वाटतं की आम्ही स्वतः आश्चर्य झालो की काय असं केलंय, हे इतकं मस्त मोठं भांडं आणलं आहे। आणि आता मी तयारी करून घेणार। जसं माझं ठरलं होतं की 12 वाजेपर्यंत मला जमेल तेवढी तयारी करायची आहे, म्हणजे कांदे कट करायचे आहे, त्याची पेस्ट करायची आहे, आलं लसूण पेस्ट करायची आहे, त्यानंतर जे काही कडधान्य मी भिजत घातले आहे मटकीसाठी, म्हणजे मिसळचे जे उसळ असतं त्यासाठी। सो ते सगळं मला एकदा बॉईल करून घ्यायचे आहे, म्हणजे खूप जास्त नाही शिजवायचे, त्याला हलकं शिजवून घ्यायचे, कारण जेव्हा आपण ते तर्रीमध्ये टाकतो, म्हणजेच मिसळच्या ज्या रशामध्ये टाकतो, तेव्हा ऑटोमॅटिकली ते सगळं त्यामध्ये शिजलं जातं, त्याच्यामुळे मला ते थोडं शिजवून घ्यायचं आहे। सो हे सगळं कामं आटपून नंतर मला स्वतःची ही तयारी करायची आहे। हे तर झाले वरचे कामं, आणि मेन आहे की जे आम्हाला मिसळ बनवायची आहे ती। सो मिसळ बनवण्यासाठी एकतर आमचा बॅकयार्ड आम्ही यूज करू, कारण जसं आम्ही मोठं पातेलं घेतलंय तसंच मोठी शेगडी घेतली आहे, तसंच सिलेंडर सुद्धा घेतलंय। सो हे सगळं आम्ही नियोजन करून ठेवलंय, कारण आज नाही पण यानंतर नेहमीच लागणार आम्हाला हे सगळं मोठं पातेलं म्हणा किंवा काय, त्यामुळे आम्ही सगळं
सगळं नियोजन करूनच घेतलंय, म्हणजे विचारपूर्वक, की फक्त एका प्रोग्रामला नाही पण यानंतरच्या लग्नाला प्रत्येक प्रोग्रामला आम्ही हे यूज करू शकतो. सो बघू जमलं तर बॅकएंडला, किंवा यावर्षी ना मी माझं हळदी कुंकू घरी नाही ठेवलंय, लास्ट इयर घरी ठेवलेलं आणि मला थोडं गोंधळल्यासारखं झालं, त्यामुळे मी यावेळेस हॉलमध्ये ठेवलंय. सो आमच्या इथे कंपाऊंडचा एक हॉल असतो, रिक्रिएशन हॉल, हा आपल्याला आधी बुक करायचा असतो आणि त्या तारखेनुसार तुम्हाला तेवढ्या वेळेसाठी तो हॉल यूज करता येतो. सर म्हटलं मग एवढे लोक आहेत तर आपण छान हॉलमध्येच करूया. सो काल रात्री जाऊन आम्ही रात्री 10:30 पर्यंत डेकोरेशन केलं, कारण आज डेकोरेशन करणं अजिबात शक्य नव्हतं. सगळ्यांना त्यांच्या घरचे कामं असतात. माझ्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या हेल्प करायला. हे सगळं मी तुम्हाला यानंतर ऍड करणार तो व्हिडिओ, की काल रात्री आम्ही किती छान डेकोरेशन वगैरे केलंय ते. सो मी तुम्हाला जरा वेळाने पातीला दाखवणार. कांदी सुद्धा मला करून घ्यायचे, म्हणजे छान पेस्ट करून घ्यायचे. पहिले कट करून घेणार पेस्ट. तुम्ही समजू शकता या सगळ्याला किती वेळ लागतो ते, आणि हे सगळं सध्या एकटीने करायचं आहे. अर्थातच सारंग आल्यानंतर ते मग सगळं नेक्स्ट प्रोसेस बघणार. फरसाण सुद्धा आणून ठेवलेलं आहे. सो सारंग येताना पाव आणणार आणि बाकी काही फोडणीचं सामान आहे मी सगळं तयार ठेवल्यानंतर सारंग फोडणी देणार. सो असं हे दोघांचा मिळून आमचा मिसळचा प्लॅन असतो. आणि मला साईडला उभं राहायचं असतं, कारण बऱ्याचदा सारंग मला सुद्धा विचारतात की हे प्रमाण योग्य आहे का किंवा काय, किंवा मला सुद्धा विचारावं लागतं. जस्ट मी त्यांना मेसेज केले की कोथिंबीरच्या करी लिव्हच्या एका पॅकेटची पेस्ट करू की दोन्ही. सो असं आम्ही एकमेकांना विचारून कामं करत असतो. तर असाच आजचा प्रोग्राम सुद्धा आम्ही दोघं मिळून पार पाडणार आहोत. स्पेशली खाण्याचं म्हणतात ना, अन्नदान हे सर्वात मोठं श्रेष्ठ दान असतं. सो म्हणून मी नेहमी विचार करते की जितकं जमणार तितकं माझ्या हाताने किंवा आमच्या हाताने दोघंही का असे ना घरी बनवून खाऊ घालायचं, हा आमचा नेहमी प्रयत्न असतो. अर्थातच कधी कधी वेळ अशी असते की आम्हाला बाहेरून सुद्धा ऑर्डर करून द्यावं लागतं, पण यावेळेस थोडं वेळ मॅनेज केली आहे आम्ही आणि आता लगेच बनवणार. सो चला मी तुम्हाला पातीला दाखवते, त्यानंतर मी वाणासाठी काय काय घेतलंय हे सुद्धा दाखवते आणि काय काय आजची मी तयारी करणार आहे हे सुद्धा दाखवते. तर जसं मी बोललेली की यावर्षीचं जे काही माझं हळदी कुंकू आहे ते मी रिक्रिएशन हॉलला करणार आहे. सो हे आहे आमच्या कंपाऊंडचा हॉल आणि हे सगळं सामान मी घरून आणलं आहे आणि हे आहे बोरणान आणि हळदी कुंकू. सो याचं हे सगळे पॅचेस जे आहे मी भारतातनं आणले. खूप विचारपूर्वक आम्हाला पॅकिंग आणि सगळं करावं लागतं आणि इथे मी टेबल अरेंज करते आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा मला हेल्प करता आलेल्या आहेत. आणि तुम्हाला मी हा हॉलसुद्धा दाखवते किती मोठा आहे तो. आणि आत्ता कुठे आमची जरा सुरुवात झालेली आहे हे सगळं डेकोरेशन करण्याकरिता. आणि मला ना जरा बॅकपेनचा इश्यू असल्यामुळे मला हे सगळं उंचावर लावता आलं नाही. सो हे सगळं माझ्या मैत्रिणींनी केलं आणि अजूनही तुम्हाला इथे दिसत असेल की ती सगळ्या डेकोरेशनच्या वस्तू आहेत त्या. सो 2 टेबल अरेंज केल्यानंतर डायनिंग एरिया हा वेगळा असल्यामुळे ना खूप छान होणार होतं, कारण आमच्या या जो हॉल आहे इथे गोंधळ होणार नाही. सो हा एक दुसरा टेबल आहे जिथे अरेंज केलेला आहे आणि सौभाग्याचं लेणं म्हणून तिथे छान असं मंगळसूत्र बांगड्या हे सगळं अरेंज केलं आहे. हा दुसरा कॉर्नर इथे सुद्धा छान असं डेकोरेशन सुरू आहे. आणि ही बोरणान आणि हळदी कुंकूचे पॅचेस तर आम्ही लावलेले आहेत, पण तेच एक होतं की श्रियान बसणार की नाही बोरणान करायला, पण बघूया. पण मी भारतातनं आणलं त्यामुळे म्हटलं चला लावावं. आणि इथे छान अशा रांगोळीच्या सुद्धा पॅचेस आहेत त्यासुद्धा लावून घेतल्यात. आणि खरं सांगायचं तर मैत्रिणीमुळे हे सगळं शक्य झालं, कारण एकटीला हे सगळं अरेंज करणं फार कठीण होतं. त्यामुळे मैत्रिणी आयुष्यात असणं खरंच खूप गरजेचं आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते की हा हॉल कसा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हा हॉल किती मोठा आहे तो. इथे जवळजवळ 250 ते 300 लोक आरामात बसणार जर चेअर आपण छान अरेंज केल्या तर. सो चेअर ॲक्च्युली आम्हाला सकाळी अरेंज करायचं आहे, कारण काही लोकांना सकाळी इथे प्रॅक्टिस करायची आहे डान्सची. त्यामुळे आम्ही इथे ना जरा जागा मोकळी ठेवली आहे. पण सकाळी जेव्हा आमचा प्रोग्राम राहील ना आज 6 वाजता तेव्हा हे सगळं ऑलरेडी अरेंज केलेलं असणार. तर इथे माझी निया सुद्धा मला हेल्प करते. निया तू काय करते, काय तोडते? कढीपत्ता ते तोडते तू. आणि हे बघा इथे आलं लसूण जे आहे ना, लसूण मी छान करून घेतलंय क्लीन. आणि इथे आलं सुद्धा कट केलंय आणि यात मिरची आहे. त्यानंतर यामध्ये आता आम्ही टाकणार आहोत थोडं करी लिव्स. का कोथिंबीर येते काय माहिती मला. सो करी लिव्स आणि त्यानंतर थोडं जिरं सुद्धा घालणार आणि या सगळ्याची मी पेस्ट करणार छान अशी. तर आता मी ना सगळे कडधान्य बॉईल करून घेते. मला 12:30 पर्यंत सगळं करून घ्यायचं आहे, कारण 2ला आम्हाला ते सगळं फोडणी घालायचं, त्यामुळे सगळं रेडी असावं. आणि आता आलं लसूणची सुद्धा पेस्ट करते, कारण नियाने बघा किती छान मला असं कढीपत्ता जे आहे तोडून दिलाय. सो तो सुद्धा करून घेते. आणि वाण अजूनही दाखवलं नाहीये मी. सो ते वाण सुद्धा तुम्हाला लगेच दाखवते, कारण श्रियांना मध्ये मध्ये खायला मागतोय काहीतरी. सो माझं लक्ष काय होतं मुलांकडे जास्त जातं
आणि मी छान अशी टोपी घालून आहे जस्ट बिकॉज मला फार थंडी वाटते आणि इथलं टेम्परेचर सध्या 7-8 आहेच. पण मुलांना अजिबातही थंडी वाटत नाही का माहिती का. पण श्रियान तर अजिबात, हे बघा तुम्हाला दिसत असेल, श्रियान फक्त स्वेटशर्ट घातलंय श्रियांनी आणि टोपी नाही काय नाही. पण मला लागतं, सो मी अशी असणार आज बऱ्यापैकी व्लॉगमध्ये मी तुम्हाला अशीच दिसणार आहे. आणि माझी इरा सुद्धा मला खूप म्हणजे खूप हेल्प करते सगळ्या कामांमध्ये. मला इरा सुद्धा हेल्प करते. नियानी जस्ट तुम्ही बघितलं तिकडे बसली आहे निया, हे बघा. सो नियानी सुद्धा स्वेटर वेअर केलंय बरं का, कारण तिचं लगेच होतं की तू इराला दाखवलं आणि मला नाही दाखवलं. सो नियानी सुद्धा मला, निया पण नेहमी हेल्प करते जसं तुम्ही बघितलंय. सांगितलं निया मी, तू पण मला हेल्प करते सांगितलंय मी. आणि आता हे जे काही दिसतंय ना तुम्हाला क्लीन, हे लगेच खराब होणार आहेत कारण मुलं घरी आहेत म्हणून. तर जे काही कडधान्य आहेत ते सगळे मी आता बॉईल करून घेतलेले आहेत. आता वाजलेले आहेत 11:15 आणि इथे सगळं ठेवलं आहे. मी तुम्हाला जरा वेळात दाखवणारच. आणि माझं जे काही मी वाणाचं सामान आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. इकडे इराणी श्रियान बसलेले आहेत जेवण करण्याकरता, कारण मुलांचं जर पेट पूजा झाली ना की ते जरा रिलॅक्स राहतात आणि मला सुद्धा काम करायला बरं पडेल. तर आता मी नेक्स्ट प्रोसेस काय काय करणार आहे हे तुम्हाला दाखवते. चला, इथे मी सगळं जे काही कडधान्य होतं ते बॉईल सुद्धा करून घेतलंय. आणि याला ओव्हरकुक नाही करायचं आहे, कारण ओव्हरकुक जर केलं तर मग जेव्हा ते तरीमध्ये जाणार, म्हणजे त्या रश्श्यामध्ये जाणार ना, तर खूप जास्तच कुक होणार आणि ते छान लागणार नाही. सो मी हे बघा, जरा तुम्हाला वाफ दिसत असेल यात. सो हे करून घेतलंय. आणि हे जवळजवळ आम्ही 7 किलो घेतलंय, कारण 150 म्हणजे 130 लोकांच्या हिशोबाने 7 किलो हे घेतलंय. सगळंच कडधान्य टोटल. इथे आहे हे बघा वाटाणे, इथे सुद्धा हिरवी मूग आहे, समोर सुद्धा हिरवी मूग होती. आणि इथे आहे काळे चणे, इथे आहे काळे चणे. सो हे सगळे छान असं बॉईल करून घेतलंय. आणि हे माझं आत्ता झालेलं आहे सकाळचे 11:15च्या दरम्यान. हे सगळं मी आवरून घेतलंय फटाफट. तर जसं मी बोलले की आम्ही मोठं पातेलं घेतलंय, तर हे बघू शकता तुम्ही, अगदी मोठं 68 लिटरचं आहे. त्याचसोबत लागणारा मोठा असा चम्मच सुद्धा घेतलाय. कॅमेरा पकडायला कोणी नाही त्याच्यामुळे सगळं तुम्हाला बॅक कॅमेरानेच दाखवणार मी आता. आणि इथे आहे शेगडी, ही सुद्धा नवीन जस्ट आणली आम्ही. आणि हे इथलं कार्पेट खराब होऊ नये म्हणून मी जस्ट पायदानावर ठेवलंय त्याला, हे बघा. सो ही सुद्धा शेगडी आणली आहे. तसं बॅकयार्डला माणसं बसली आणि तिथे तुम्हाला दिसत असेल इथे सिलेंडर ठेवलंय. सो जमलं तर बघू आम्ही इथे करू किंवा मग अगदी हॉलच्या जवळ करूया. तर यावर्षी मी वाणासाठी आणलेले आहेत अशा छान अशा साडी पिन. आणि हे सुद्धा मी जे आहे हे ऑनलाईन मागवलेलं. ही जी बॅग आहे ती, सो ही बॅग अशी आलेली. या बॅगमध्ये मी छान असं आपलं लाडू जे आहे हे भरून घेतलेले आहेत. आणि लाडू भरण्यासाठी सुद्धा एक वेगळी बॅग मागवली, जेणेकरून हे एकमेकांना चिपकू नये म्हणून. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पिना आहेत. एक ही डिझाईन आहे, ही डिझाईन आहे, त्यानंतर ही एक डिझाईन आहे. आणि हे सगळं मी भारतातनं आणते, कारण हे सगळं वस्तू इथे मिळत नाही आणि मिळाल्या तरी इतक्या छान अशा मिळत नाही म्हणण्यासारख्या म्हणून. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी आणलेल्या आहेत. हे बघा, ही एक डिझाईन आहे, ही एक डिझाईन आहे. सो असं मी ना हे सगळं 10 डझन घेऊन आलेली आहे. आणि सगळं पॅकसुद्धा करून झालं आहे. आणि श्रियांचं बोरणान करायचं आहे. आय डोंट नो तो करू देणार की नाही, पण त्याचं बोरणान करायचं आहे म्हणून मी हे सुद्धा आणलेलं आहे. त्याचा जो साज असतो लहान मुलांना लावण्याचा तो सुद्धा. आणि हे सगळं भारतातनं घेऊन यावं लागतं आम्हाला दरवर्षी. सो यामध्ये अजून एक तुम्हाला दाखवते. यामध्ये ना थोडे एक्स्ट्रा लाडू भरून ठेवले, जर कोणी मागितले तर असावेत म्हणून. सो एक्स्ट्रा लाडू सुद्धा आहेत आणि असे छान छोट्या छोट्या याच्यात भरलेले आहेत मी पॅकेटमध्ये. आणि त्यानंतर आता मला नेक्स्ट काय करायचं ते सांगते. तर जसं मी सांगितलं की याची पेस्ट तर करायचीच आहे. सो हे प्रपोर्शन मी असं घेतलं आहे, अंदाजानेच घेतलं आहे अर्थात. आणि हे आहे 6 किलो कांदे. सो 6 किलो कांदे आहे. तर हे मला आता पूर्ण चॉप करून घ्यायचे आहे, कारण मला याची पेस्ट करायची, त्याच्यामुळे मी याला हाफ कटच करणार. त्यानंतर इथे आहे बटाटे. सो हे पण जवळजवळ मला वाटतं 3 किलोच्या जवळ आहे, पण मी यातले हाफच वापरणार किंवा मग 2 किलो वापरणार. याला सुद्धा बॉईल करून घ्यायचं आहे. आणि हे जेव्हा मिसळ करणार ना त्यात थोडे घालायचे, म्हणजे ते अजून टेस्ट छान होते. तर आत्ता हे सगळं काम मला आवरायचं आहे. आत्ता वाजलेले आहेत 12, तुम्ही बघू शकता. आणि मी व्लॉग शूट करते त्याच्यामुळे मुलांनी म्यूट केलं आहे. ते समोरच्या चेअरवर जे काही तुम्हाला दिसतं आहे ते आहे डिस्पोजल, कारण इतके लोक येणार म्हटल्यावर सगळं डिस्पोजल सुद्धा लागतं. सो हे बघा, इथे आहे डिस्पोजल. इथे प्लेट्स मागवलेल्या आहेत.
आणि इथे सुद्धा बरंचसं आहे, ग्लासेस आहे आणि हे सगळं यासाठी हॉलमध्ये ठेवलं ना की लगेच न्यायला बरं पडेल. सो हे बघा हे. त्यानंतर इथे आहे स्पून, ग्लासेस आणि टिश्यू बॉक्ससुद्धा घेऊन आले. सो हे इथनं डायरेक्ट आम्ही बाहेर घेऊन जाऊ. तर आत्ता इथे माझे कांदेसुद्धा कट करून झाले. सो मी हे 6 किलो कांदे कट करून घेतले आणि याला हार्डली 15 मिनिट लागले. 15 मिनिटात हे सगळं झालं, कारण मी जे कांदे आहे ना हे जरा वेळ पाण्यात ठेवले त्यामुळे साल लगेच निघाले आणि याला मी जरा हाफच कट केले आणि आता मी सगळं मिक्सरमधनं काढते. तर इथे ना कोथिंबीर सुद्धा वॉश करून मी जरा ड्राय करायला ठेवली आहे. सो पाणी यातलं निघेल आणि नंतर ते छान मोकळं पडेल. सो वॉश करून घेतले. इथे पेस्ट सुद्धा रेडी आहे, आलं लसूण मिरची, आणि इथे कांद्याची पेस्ट रेडी आहे. तर आम्ही हे सगळे फरसाण आणलेत वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्ही इथे बघू शकता. कारण जसं मी बोलली की मिसळ पावला साजेचं असं पाहिजे म्हणून. सो 1 2 3 हा एक आहे 4 टाईप. त्यानंतर हा एक आहे 5 6 7. 7 प्रकारचे असे आम्ही फरसाण आणलेत. आणि या बॅगमध्ये इथे आत पण ठेवलेत आम्ही सगळं. बाळा कचरा करते, थांब मी तिला सांगते. हा ओके. सो ओके ओके. सो हे सगळं फरसाण आणलं. हे जवळजवळ 12 किलो आहे, म्हणजे यात आणि आत सुद्धा आहे. सो इकडे बघा माझी निया केले रूम आवरले ना. तर आता वाजलेले आहेत 2 आणि मला परत एकदा ताप आलाय आणि डोकं फार दुखतंय. सकाळपासून तर कामात होते आणि लकीली सारंग सुद्धा आले. तुमच्याशी बोलता होता हे बघा सारंगची गाडी, ते गाडी लावतायत आता. आणि आता थोडा जीव आलाय मला की त्यांनी मला सांगितलेलं लेट येणार, पण ते लवकर आले 2 वाजता. आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून कळत असेल, डोळ्यावरून, की मला जरा बरं नाही आहे ते. तर माझी एक ताई सुद्धा आली आहे, लास्ट इयर सुद्धा ती आली होती, तर ती सुद्धा आली आहे हेल्प करायला. पण माझं बरंचसं झालेलं आहे. सो आत्ता मी थोडा वेळ ना विश्रांती करणार, अर्धा पाऊण तास तरी जरा रिलॅक्स होणार आणि नंतर मग सारंगला सुद्धा हेल्प करायला जाणार हॉलच्या तिथे. तर हे सगळं तुमच्याशी शेअर करेल. खरं सांगायचं तर ना 2-3 दिवसापासून थोडं कणकण होतं, पण आज जरा जास्त होतं. मे बी टेन्शनमुळे आहे की काय, आय डोंट नो, पण आज जरा जास्तच कणकण वाटतंय मला. असो, चला आजचा जो प्रोग्राम कसा होणार हे सगळं तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे. चला. हाय. तर आता जस्ट सामान ठेवून घेतलंय. हो, चहाचा कंजा दिलाय मी. ओके. आणि चम्मच दे, सारा दे, मोठा सराटा दे, चम्मच दे, 1-2 ताट दे. ओके. आणि ते सगळं आता बसून नाही काय. हा घेऊन जा. सगळं आता सामान ठेवतंय आत. तर आता सगळं सामान ठेवून घेतलंय आणि मला इराणी आणि श्रियान तिघांनी झोपून द्यायचं आहे आणि सारंग हे सगळं सामान घेऊन जाणार आणि नेक्स्ट फेरीमध्ये हे सगळं घेऊन जाणार आहे, सिलेंडर आणि शेगडी वगैरे. तर जरा वेळ आराम केल्यानंतर आत्ता वाजले 4 आणि थोडं रेस्ट घेतली मी, कारण मला मेडिसिन घेऊन पडावं लागलं. अक्षरशः 102-103 असा ताप आलाय आणि अचानक झालं हे. मी म्हटलं नाही, इथलं वेदर इतकं विचित्र आहे सध्या आणि सगळ्यांनाच असं, सगळ्यांची सध्या परिस्थिती अशी आहे. आणि माझ्याच घरचा प्रोग्राम म्हटल्यावर मला सोडता येणार नाही, त्यामुळे म्हटलं मी अर्धा पाऊण तास का असेना जरा आराम करते. सो ताई होतीच माझी सोबत आणि सारंग, तर यांनी तिकडे मसाला वगैरे सगळे घेऊन गेलेत आणि फोडणी घालणं सुरू केलंय. सो मी आत्ता जरा फ्रेश होते आणि मला हेअर वॉश करायचे होते. सकाळी हेअर वॉश केले नाही, जेणेकरून म्हटलं इव्हिनिंगला वगैरे, सॉरी आफ्टरनूनला करीन, थोडं ऊन पडलं की करणार. पण अजूनही ऊन तर नाहीच आणि थंडी, फार भयंकर थंडी मला वाटते. सारंगला थंडी वाटत नाहीये, तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच, कारण ते जेव्हा मसाला वगैरे सगळं करते ना तर त्यांनी 3/4 पॅन्ट विअर केलं आहे आणि मी इकडे स्वेटर, टोपी, सॉक्स हे सगळं म्हणजे वरच्यावर कपडे घालते मी अंगावर आणि त्यांना थंडी वाटत नाहीये. चला चांगलं आहे, म्हणजे ॲक्च्युली मला ताप असल्यामुळे मला हे सगळं जाणवत असावं. तर आता मी हेअर वॉश वगैरे करून घेते. 4 जसे वाजले मी बोलली, तर मी ना हॉलमध्ये जाणार 6 वाजता आणि नंतर मग रेडी झाल्यानंतरच तुम्हाला दाखवणार. जमलं तर थोडी क्लिप अजून ॲड करणार मी, जे काही आमचं तिकडे मिसळ बनताय याचं, कारण 4च वाजले अजून आणि 2 तास आरामात आहे. सगळं ऑलरेडी शिजलेलं आहे, फक्त मसाला तो जो काही आहे तो बनायचा होता, तो पण आता बनतो आहे. तर चला आता, कारण मला ना मुलींना पण रेडी करायचं आहे. बघ कधी कधी असं होतं बघा, आपण इतकं सकाळी मॉर्निंगला मी इतकं छान याने ब्लॉग स्टार्ट केला आणि आता मला अजिबात बरं वाटत नाहीये.
आणि मी होस्ट असल्यामुळे मला ते जाणवू पण द्यायचं नाहीये. कदाचित मी हॉलमध्ये गेल्यानंतर जास्त स्माइल करणार असंही होईल. असं असतं आपल्याला जिथे छान रिलॅक्स वाटतं किंवा आपल्या मैत्रिणी आल्या की अजून छान वाटतं. मे बी तसं काहीसं होऊ शकतं. तर चला आता मी ना जरा हेअर वॉश वगैरे करून घेते आणि नंतर जे काही आमचे अपडेट्स आहेत ते पण तुमच्याशी शेअर करते. आणि जमल्यास माझा हळदी कुंकाचा जो ब्लॉग आहे तो मी नेक्स्ट डेच्या शूट करणार, कारण हा ब्लॉग फार मोठा झालाय. तर याला आपण हळदी कुंकासाठी केलेली प्रिपरेशन असं म्हणू शकतो. तर चला आता मी जरा छान अशी हेअर वॉश वगैरे करते आणि बोलते परत तुमच्याशी. तर जसं मी बोललेली की सारंग मसाला बनवत आहेत, तर ॲक्च्युली ते कुठे बनवत आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर रिक्रिएशन हॉलच्या बाहेर ना जरा एक छोटासा परिसर आहे, छोटासा मिनी किचन काइंड ऑफ आहे, जिथे आपण वेळेवर चपात्या वगैरे पण बनवू शकतो किंवा काय. सो तिथल्या किचनमध्ये आउटसाईड जे आहे तिथल्या किचनमध्ये सारंग हे सगळं बनवत आहेत. आणि जे काय मी कडधान्य ऑलरेडी बॉईल वगैरे करून दिले ते सगळे तिथे ते घेऊन गेले, मसाला अँड ऑल, आणि त्यांनीच सगळं बनवले. आणि जसं मी बोलली की मला प्रचंड थंडी वाटते आणि तुम्ही इकडे सारंग बघू शकता, ते निवांत 3/4 पॅन्टमध्ये आहे. नंतर मी त्यांना विचारलेलं की तुम्ही का 3/4 पॅन्ट घातलेला. सो ते बोलले की कारण यात जेव्हा आपण मसाला वगैरे टाकतो ते जरा बाहेर उडतं आणि मग कपडे खराब होतात, ते होऊ नये म्हणून त्यांनी असं काहीतरी वेअर केलं आहे. आणि योगिता ताई ऑलरेडी तिथे होती, सो तिने हा व्लॉग शूट केला आहे. कारण मला जरा बरं नव्हतं, सो मी घरीच असल्यामुळे मग तिने सगळं हे शूट केलं आहे आणि मग मी हे तुमच्या सगळ्यांशी शेअर करू शकते. सो तुम्ही इथे बघू शकता छान अशी तर्री बनायला सुरुवात झालेली आहे. मसाला ऑलरेडी खूप छान झाला आणि तर्रीसुद्धा आता इथे बनते आहे. तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये हे सगळं दिसणारच. तर आता जस्ट हेअर वॉश पण करून झालेत आणि सारंगचा कॉल आलाय की तिकडे सगळं छान प्रिपेअर सुद्धा झालंय आणि जितकी क्वांटिटी आम्हाला हवी होती ते छानपणे झालंय करून. कारण यावेळेस तुम्ही बघितलं पातेलं सुद्धा छान मोठं होतं. तर आता मी रेडी होते. इकडे माझी निया सुद्धा उठली आहे, यांची सुद्धा झोप झाली. सो मला यांनाही रेडी करायचं आहे, स्वतःला रेडी व्हायचं. आता वाजलेत 4:45, इथे दिसणार नाही पण इकडे तुम्ही बघू शकता 4:45 झालेले आहेत. आणि आता फक्त जिलेबी तेवढी आणायची बाकी आहे. बाकी सारंगनी ना पाव वगैरे मगाच आणले, सो ते गाडीतच ठेवले. आणि नंतर मला थोडं अरेंजमेंट करायला पण जायचं आहे. त्यातल्या त्यात आमच्या कंपाऊंडमध्ये एका घरी सुद्धा आज हळदी कुंकू आहे. सो जमल्यास मी तिचं पहिले कलेक्ट करणार आणि साईडलाच आमचा हॉल आहे, सो तिथे जाऊन आपलं काही जे हळदी कुंकू आहे ते कंटिन्यू करणार. सो घरात आता हिटर लावून घेतले, त्यामुळे जरा मी विदाऊट स्वेटर तुमच्याशी बोलू शकते, नाहीतर थंडी अतोनात आहे. मुलींना का वाटत नाही माहिती नाही, पण मला फार थंडी वाटते. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आपला नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तो आहे एक्झॅक्ट हळदी कुंकूचा ब्लॉग. तर तो ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. तर आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.